और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापुरातील एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीचं स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक शोषण झालंय। या संतापजनक घटनेनंतर आज बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू झाली आहे। तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाची या संदर्भात बैठक सुरू आहे। प्री प्रायमरी शाळेमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभाग तयार नाहीये। त्याचबरोबर संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असा बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलाय। आपण या संदर्भात आयोग म्हणून अशा प्रकारे गांभीर्याने पाहता काय निर्देश देण्यात आले संबंधित अधिकाऱ्यांना? ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे। या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो। आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत। त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं, शिक्षण विभाग पण आहे, शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत। घटनेची माहिती घेत आहोत। आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत। राज्य सरकारनं मागच्या 1.5 वर्षापूर्वी अनेक नियमावली या संदर्भात जारी केलेली असताना सरकारी यंत्रणा कुठेतरी त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाहीये। त्याच्यावर काय कारवाईची आपण आदेश देणार किंवा काय सूचना करणार? सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये। सरकारी यंत्रणा म्हणा, आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते, बारकाईने लक्ष देत असतं। त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही। मी सर, गेल्या वेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यामधल्या अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामध्येच होती, नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमची कारवाई? अनधिकृत शाळा आहे का? नाही, चेक करून घेईन मी। नाही, योग्य ती कारवाई करण्यात येईल। गट शिक्षण अधिकारी नुकतंच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती करून त्या शाळेला। नाही, ते चेक करतो आम्ही। नाही सर, असा पण एक प्रश्न निर्माण होतोय की असं म्हटलं जाते प्री स्कूल ज्या आहेत त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं। म्हणजे प्री स्कूल मध्ये जी मुलं जात आहेत त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची? प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे, ही बाब सत्य आहे। त्यामुळे याबाबत आम्ही ॲज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू। सर, पण तुम्ही आता म्हणताय की ती शाळा अधिकृत आहे, अनधिकृत तुम्हाला माहिती नाहीये। आता एवढ्या वेळा तुमची चर्चा झालेली आहे, संबंधित शाळेशी कोणाशीच चर्चा झाली नाही तुमची किंवा स्थानिक प्रशासनाची वगैरे कोणाशीच चर्चा नाही, झाली? जस्ट आता आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत। थँक्यू। शेवटचा प्रश्न की आरटीओची भूमिका यामध्ये अत्यंत महत्वाची आहे। आरटीओनं जर ही कारवाई आधीच केली असती या स्कूल संदर्भात तरी घटना घडली नसती। आरटीओचे अधिकारी कुठेतरी जबाबदार आहेत या ठिकाणी दिसत पण नाहीये तुमच्या चर्चेसाठी। आरटीओ रात्री उशिरापर्यंत होते, त्यामुळे ते आज आणि पुढील कारवाई त्यांना करावायची आहे, त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही। सर, बदलापूर शहरामध्ये ज्या प्री स्कूल आहेत किंवा अनधिकृत ज्या शाळा आहेत त्याची तुम्ही यादी जाहीर करायला का? कारण पालकांना समजलं पाहिजे ना कुठली शाळा अधिकृत आहे, कुठली स्कूल अनधिकृत आहे। यादी प्राप्त करून घेऊन आम्ही ती जाहीर करू। आणि या खासगी व्हॅनवर कारवाई केली जाणार आहे का? कारण की मोठ्या प्रमाणात खासगी व्हॅन केली कारवाई अजून आहेत ना, कारवाई केली जाईल। बदलापूर कारवाई केली जाईल। तर मग या प्री स्कूल कोणाच्या अंडर आहे? काय समजावं पालकांनी किंवा आम्ही? प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स क्लिअर नाहीत सध्या तरी, म्हणून आम्ही मगाशी मी तेच सांगितलं की बालक संरक्षण आयोग हा याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल, पाठपुरावा करेल। थँक्यू। शिक्षण अधिकारी नेहमी आपली शिक्षण अधिकारी कारवाई काय होईल? अनधिकृत असली तर कारवाई काय होईल? नाही, त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल।
तर preschool Thank जे you. आहे, त्या स्कूलच्या संदर्भात काहीतरी नियमावली लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे. कारण Yes. खरी गरज त्याच मुलींना आहे. नक्की आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करू आम्ही. सर, पण हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर सदरचे पालक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा भेटले, त्यांची सुद्धा जबाबदारी होती पोलीस स्टेशन पर्यंत येणं, परंतु ती जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं आहे. नाही काय म्हटले आपण परत एकदा जर ही repeat घटना करा. घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले, शिक्षकांना भेटले, हा. शिक्षकांनी जबाबदारी झटकली असं पालकांचं नाही. म्हणणं आहे. ओके, ते तशी जर म्हणत असतील ते एकदम चुकीचं आहे ते. चुकीची पण कारवाई काय सर? नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल ना. गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकतात. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही. या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठे अधिकाऱ्यांवर कुठलं तरी चपराक असायला पाहिजे की नाही? नाही, आता गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात. त्यामुळे अदरवाईज ते कारवाई जी करणं शक्य आहे त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये ते ती करता येतं. मग पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील मग पालक कसे काय सुरक्षे बाबतीत तुमच्यावरती शासनावरती अवलंबून राहतील? जर अशी उत्तरं येत असतील तर मग कोणाकडे जाणार सुरक्षेसाठी पालक? नाही, मग सांगितलं मी तुम्हाला की बाल हक्क संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत, अँगल्स आहेत, त्या सगळं बाबतीत कारवाई करेल. थँक्यू. दरम्यान ही शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर येते. मात्र या शाळेसंबंधी शिक्षण विभागाला या कोणतीही माहिती नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान गट शिक्षणाधिकाऱ्यांना तालुक्यातील शाळांसंबंधी माहिती नसेल तर आता अधिकाऱ्यांना विरोधात आंदोलन करण्याची वेळ आहे असा इशारा संगीता चेंदवणकर यांनी दिलाय. काय नेमकं या गट शिक्षण अधिकारी शिक्षण विभागात तुम्हाला कारभार समोर येते काय सांगता? खूप धक्कादायक प्रकार आज आमच्या निदर्शनास आला. तो असा आहे की गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सरळ हातवरती केलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या शाळा आहेत म्हणजे प्री स्कूल ज्या आहेत या बदलापूर शहरातले असतील किंवा इतर प्री स्कूल जे आहेत ते प्री स्कूल आमच्या अखत्यारीत येत नाहीत किंवा आमच्या अंडर येत नाहीत. तर म्हणजे हा खूप भयानक प्रकार आहे की प्री स्कूलचे म्हणजे ज्या खरोखर अल्पवयीन मुली आपण म्हणतो जे लहान मुलं मुली आहेत यांना खरी गरज आहे त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी, पण तसं कुठेही दिसत नाही. त्या प्री स्कूल ज्या आहेत त्या वाऱ्यावरती सोडल्या त्यांनी आणि स्वतः गट शिक्षण अधिकाऱ्यांनाच माहिती नाहीये की प्री स्कूल कोणाच्या अंडर येतात. परंतु आमचं म्हणणंच असं आहे की ह्या ज्या प्री स्कूल आहेत ज्या शहरांमध्ये चालू आहेत सर्रास, तर महाराष्ट्र शासनाने कुठेतरी आता प्री स्कूलना नियमावली लागू करून द्यावी ज्यामध्ये ह्या प्री स्कूल ज्या आहेत त्या शिक्षण विभागाच्या अंडर येतील आणि कुठेतरी त्यांना एक चाप बसेल. अन्यथा हे शहरामध्ये हे विषय असे चालूच राहतील. ही खूप धक्कादायक प्रकार आहे. स्वतः गट शिक्षण अधिकाऱ्यांनाच माहिती नाहीये की प्री स्कूल कोणाच्या अखत्यारीत येतात. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे माननीय अजितदादा पवार जे आहेत त्यांची आम्ही लवकरच भेट करणार आहोत आणि हे जे प्री स्कूल आहेत हे शिक्षण विभागाच्या अंतर्गत यावेत अशी आम्ही त्यांना मागणी करणार. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.